तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी धमकी पत्रातून देण्यात आली। यापूर्वी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडली आहे। माजी मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। तुमचा संतोष देशमुख बस्साजोग करू, अज्ञातांकडून 100च्या नोटीससह हे धमकीचं पत्र आलंय। धनंजय सावंत आणि केशव सावंत यांच्याकडून ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीआधी धनंजय सावंतांच्या घरावर गोळीबार झाला होता। धनंजय सावंत धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत। सोनारी इथे धनंजय सावंतांचा भैरवनाथ साखर कारखाना आहे। केशव सावंत तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत। कारखान्याकडे जाणारा ट्रॅक्टर अडवत दोघांनी चालकाला बंद पाकिट दिलं। बंद पाकिटात जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र होतं। आपल्याबरोबर आता सध्या धाराशिव जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आपल्याबरोबर आहेत। दादा, काय सांगाल नेमकं जे तुम्हाला ही धमकी दिली, कशा प्रकारची धमकी आहे, काय या पत्रामध्ये उल्लेख आहे? नाही, विषय असा आहे की काल जे धमकीचं पत्र आमच्या वाहन जे चालतात दुसऱ्या वाहन त्या वाहनाच्या ड्रायव्हरकडे ते पत्र देण्यात आलं की त्याला सांगण्यात आलं की बाबा हे पत्र तू तुमच्या चेअरमन साहेबाकडे एमडीकडे दे। आणि ज्यावेळेस ते पत्र उघडून बघितलं तर त्याच्यावरती मजकूर लिहिलेला होता की केशव सावंत, धनंजय सावंत तुमचाही तो माझ्या आपलं जे सरपंच आहे त्यांचं नाव लिहिलं होतं की तसं तुमच्या मसाला वगैरे तुमची परिस्थिती केली जाईल अशा पद्धतीचं काल पत्र आलं। ते पत्र आल्यानंतर ज्यावेळेस ते आम्हाला माहिती मिळेल त्यावेळेस ते पोलीस स्टेशनला पाठवलं आणि त्याच्यावरती मला वाटतं पोलीस प्रशासनाने एनसी दाखल। या घटनेनंतर काय संशय वगैरे तुम्हाला? आता काय संशय घ्यावा हेच कळलं ना। याच्यासाठीच मी येणाऱ्या 2 दिवसामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेणार। कॅमेरामॅन संतोष शिंदेसह शीतकुमार होटे, टीव्ही 9 मराठी, सोनारी, परांडा।